नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की खूप सारे प्रश्न होते जे की तुम्ही मला कमेंट करून कळवले आहेत। यात सर्वात प्रथम आहे, फॉर्म भरताना प्रमाणपत्रामध्ये जावा क्रमांक वरचा टाकायचा का खालचा यामध्ये कन्फ्यूज झाले आणि फॉर्म भरला। मित्रांनो, त्यानंतर आहे काही EWS वाल्यांनी नॉन क्रिमिनल नसून होय असं केलं आहे, तर त्यांचं काय होणार हे सुद्धा मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि काहींची स्पेलिंग मिस्टेक झाली आहे ती पण चुकून, तर हा एक मुद्दा मी एवढ्यामध्ये बोलणार आहे। त्यानंतर डोमेसाईलवाल्यांचं काय होणार, तर डोमेसाईलमध्ये काहींनी चुकी केली यावर सुद्धा मी बोलणार आहे। तर यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, मी डबल फॉर्म भरला आहे, आपला कार्यक्रम जमन की नाही, तर यावर सुद्धा मी बोलणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो। चला तर मित्रांनो पाहूयात। मित्रांनो, यानंतर आपण पाहूयात काहींचं पेमेंट करून सुद्धा वेबसाईटवर पेमेंट झालेलं दाखवत नाही। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरण्याची मुदत राहिली फक्त आता 15 दिवस, तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्रीच्या वेळी चेक करायचं आहे। जवळजवळ 11 ते 12 दरम्यान तुम्हाला वेबसाईट चेक करायचं आहे, कारण की दिवसा वेबसाईटवर खूप लोड असतो, त्यामुळे तुम्हाला शक्यतो दाखवत नाही की तुमचं पेमेंट झालं सुद्धा ते दाखवत नसतं शक्यतो। त्यामुळे तुम्हाला नक्की काय करायचं आहे, रात्री चेक करा। रात्री जर नसेल होत तर येऊन जाईल मित्रांनो, काळजी करू नका, कारण की पेमेंट कट झालं आहे। तुम्हाला मेसेज पण येऊ शकतो मित्रांनो, किंवा रिफंड पण होतील पैसे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, या ठिकाणी एवढे फॉर्म आले, तर मित्रांनो विद्यार्थी काय करतायत, आता यूट्यूबवर पाहतात, दररोज पाहतायत की या ठिकाणी इथे फॉर्म एवढे आले, मुंबई CP लाखाचा आकडा ओलांडला आहे। तर सर्व ठिकाणी तुम्ही पाहताय हा घटक एवढे, या घटकामध्ये एवढे फॉर्म आले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही काय करता, स्वतःला कन्फ्यूज करून घेऊन राहिलात। तुम्ही काय करतायत, त्यांचे सर्वांचे व्हिडिओ पाहून तुम्ही कन्फ्यूज होताय, या ठिकाणी एवढे फॉर्म आलात, त्यामुळे तुमचा अभ्यासवर सुद्धा परिणाम होतो आणि ग्राउंडवर सुद्धा परिणाम होतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपली एक जागा फिक्स आहे आणि तुम्हाला दुसरं काळजी करायची नाही। तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असाल तर तुमची जर तयारी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जागा मिळू शकता। तर मित्रांनो, आता यानंतर आहे कास्ट प्रमाणपत्र चुकी। तर मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांनी काय केलं आहे, कास्ट क्रमांक वरचा टाकायचा का खालचा यामध्ये कन्फ्यूज झाले आणि चुकीचा जावा क्रमांक भरला आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला टेन्शन करायचं नाही। ज्यावेळी तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंट हे ओरिजिनल घेऊन जायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन होईल, कास्ट सर्टिफिकेट हे ओरिजिनल घेऊन जायचं आहे, त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि कार्यक्रम क्लोज करायचा आहे मित्रांनो। तर तुम्ही स्वतः तिथं असणार आहे आणि तुमचं प्रमाणपत्रसुद्धा तिथं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही। ऑनलाईन फॉर्ममध्ये जरी चुकी झाली तर तुम्हाला लोड घेऊ नका, काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही, तुम्ही फक्त तुमची तयारी करत राहा, तर यावर हे सोल्युशन आहे। त्यानंतर आहे डोमेसाईलमध्ये चुकी। तर डोमेसाईलमध्ये बऱ्याचशा मला जर चुकी झाल्या त्यामुळे त्यांनीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, त्यावर तुमचं नाव वगैरे सर्व काही डिटेलमध्ये असतं। तुम्ही स्वतः तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगू शकता, सायबर कॅफेनी चुकून माझा नंबर चुकीचा भरलेला आहे, माझं नाव चुकीचं भरलं आहे, तर तुम्ही सुद्धा सोल्युशन सांगू शकता त्यांना आणि त्यांनी ते सगळं तुमचं ऐकतं मित्रांनो व्हेरिफिकेशन, कारण की ते ओरिजिनल तुमचं सर्टिफिकेट असतं, त्यामुळे त्यांना सगळं ऐकावंच लागतं। त्यामुळे मित्रांनो, यावर एक सोल्युशन आहे, तुम्हाला घाबरायचं अजिबात कारण नाही। त्यानंतर आहे 2 फॉर्म भरले तर मी काय करू, माझा कार्यक्रम जमन की नाही। तर मित्रांनो, 2 फॉर्म भरण्यासाठी मी एकच सांगेल की तुम्ही आता फॉर्म भरला आहे खरी, पण तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकतो। मित्रांनो, काय होतं, शक्यतो तुम्हाला डबल फॉर्म भरता येतच नाही आहे, कारण की तुम्ही डबल फॉर्म भरता गेला की तुम्हाला आता काय होतं आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाय होतं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असं दाखवत आहे, त्यानंतर तुम्हाला डबल फॉर्म भरता येत नाही। मित्रांनो, लक्षात घ्या, जरी तुम्ही चुकून भरला तर त्यांनी मित्रांनो, जर डबल फॉर्म भरण्याची प्रोसेस जर असते तर त्यांनी सांगितलं असतं की डबल फॉर्म भरा, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरताय, त्यामुळे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता। हे लक्षात घ्या मित्रांनो, डबल फॉर्म भरण्यासाठी जाऊ नका, तुम्ही रिजेक्ट होऊ शकता। हेच मी यावर सोल्युशन सांगेल मित्रांनो। आशा होतं व्हिडिओमध्ये जर काही राहिलं असेल आणि तुमचं जर काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रबांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर आपले व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। आणि आपली तयारी करत राहा मित्रांनो, आणि आपल्याला पोलीस होऊन दाखवायचं आहे। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। With